बुलेटिनच्या सुरुवातीलाच पुढच्या 3 मिनिटांमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा. 3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. काँग्रेसकडून राऊतांना खासदारकीची ऑफर. पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला तर खासदारकी मिळणार. खासदार नरेश म्हस्केंचा खळबळजनक दावा. शरद पवार एनडीएमध्ये येतील असं वाटत नाही. मंत्री छगन भुजबळांकडून विश्वास व्यक्त. पवार मोठे नेते असल्यानं त्यांच्यासाठी रेड कार्पेट असल्याचंही विधान. राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी. शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. तर पवारांनी केलेल्या कौतुकाबद्दल फडणवीसांकडून आभार. राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा. कर्जमाफीवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं मत. पवार कुटुंबात पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार. खासदार पार्थ पवार आणि कायनाथ धार यांचा 29 जुलैला साखरपुडा. पुण्यात साध्या पद्धतीनं पार पडणार साखरपुडा. रमेश म्हात्रेचा मुलगा 1 वर्षापासून फरार. तक्रारदार कल्पेश जोशी याचा गंभीर आरोप. म्हात्रेचं नगरसेवक पदही रद्द करण्याची मागणी. बंधू अशोक खरातला आणखीन एक मोठा झटका. नाशिक शहर पोलिसांकडील 3 गुन्हे एसआयटीकडे वर्ग. खरात विरोधातील एसआयटीची व्याप्ती वाढली. वारकऱ्यांनी गर्दीतून रुग्णवाहिकेला दिली वाट. दिवे घाटातील व्हिडिओ व्हायरल. वारीच्या वाटेवर घडलं माणुसकीचं दर्शन. अहिल्यानगरमधील इमामपूर घाटाचं नामकरण. इमामपूर घाट आता ज्ञानेश्वरी घाट. हरिनामाचा गजरात नामकरण संपन्न. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर आगाराला नव्या एसटी बसेस. नवीन एसटी बसचं पूजन. नवीन बसमुळे प्रवास अधिक सुखकर होणार. सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून वारी काळामध्ये ड्रोन प्रणालीचा वापर. सुरक्षेच्या दृष्टीनं वारीवर ड्रोनची नजर. पोलीस उपनिरीक्षकांकडून तयारीचा आढावा. जालन्यामध्ये वन्य प्राण्यांकडून उगवलेल्या सोयाबीन पिकांचं नुकसान. हरणांचा बंदोबस्त करण्याची मागणी. दहिसरमध्ये 2 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू. खाणीत आंघोळ करण्यासाठी गेले असता विद्यार्थी बुडाले. मद्यपान करून विद्यार्थी उतरले होते पाण्यामध्ये. मलकापुरातील 30 ते 40 विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला. साताऱ्याच्या कराडजवळील आगाशिव डोंगरावरील बीजारोपण करताना घटना. विद्यार्थ्यांवर कराडमधील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. विरारमध्ये 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून पीडित मुलीला धमकावलं. स्थानिकांनी आरोपीला चोपलं. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. विदर्भ मराठवाड्यावर वरुण राजा रुसला. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैमध्येही पावसाची दांडी. पाऊसधारांऐवजी बळीराजाच्या डोळ्यामध्ये अश्रूंचा पूर.